मी तनुश्री शंकर सनस आणि आपण पाहतात मॅक्स महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज 12वी म्हणजेच HSC परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला। 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान राज्यभरात ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली। त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळाली आणि अखेर मंडळाने पत्रकार परिषद घेत अधिकृतरित्या निकाल जाहीर केला। यंदाही नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारत निकालात आघाडी घेतली आहे। त्यांचा उत्तीर्ण टक्का वाढलेला दिसून येत आहे। विभागीय निकालांमध्ये कोकण विभाग अव्वल ठरला आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वत्र कमी असून लातूर पॅटर्नला यंदा मोठा धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळते। कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी यंदा मंडळाने विशेष मोहीम राबवली होती। या दरम्यान कठोर कारवाई करत 15 FIR दाखल करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली। एकूण 153 विषयांची परीक्षा घेण्यात आली आहे। यंदा 9 विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य आणि ITI शाखांसाठी एकूण 14,33,058 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यापैकी 12,86,843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी 89.79% इतकी आहे। खासगी विद्यार्थ्यांमध्ये 36,941 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। त्यापैकी 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी 80.21 आहे। रिपीटर विद्यार्थ्यांपैकी 50,346 विद्यार्थ्यांपासून 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। मागील वर्षाच्या तुलनेत निकालात साधारण 1.5 ते 2% घाट असल्याचे दिसून येते। निकाल हा केवळ एक टप्पा असून आयुष्याची अंतिम परीक्षा नाही। त्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांना अभिनंदन करताना अपेक्षित यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही खचून न जाता त्यांना नवीन उमेदीने पुढे जाण्याची गरज आहे। पालकांना ही विशेष सूचना आहे की गुण काही असले तरी मुलांना समजून घेत त्यांना भावनिक आदर देणं आज अधिक महत्त्वाचं आहे। लातूर पॅटर्न निकालातील घसरणबद्दल तुम्हाला काय वाटतं? ताण, वाढती स्पर्धा की बदललेली परीक्षा पद्धती यापैकी नेमकं कारण काय? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र। धन्यवाद।